घरच्या घरी बनवलेली आमचूर पावडर ही बाजारातील पावडरपेक्षा अधिक नैसर्गिक, सुगंधी आणि चविष्ट असते। भाजी, चटणी, पाणीपुरी, मसाले किंवा विविध पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी ती खूप उपयोगी पडते। तसेच वाळलेल्या कैऱ्यांचा वापर हा भाजी आणि आमटीमध्ये आंबट चव आणण्यासाठी केला जातो। तसेच आमचूर पावडर चाट मसाला बनवण्यासाठीही वापर होतो। या कैऱ्या काळ्या न पडता कशा साठवणीमध्ये ठेवायच्या ते बघूयात आणि कशासाठी, त्यामुळे काय होतं हे पण सविस्तर जाणून घेऊयात। सगळ्यात आधी मी इथे स्वच्छ धुतलेल्या 2 मोठ्या तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि एक आपली गावठी कैरी आहे, पण त्याचा ऑलमोस्ट आंबा तयार होतोय म्हणून मी ती कैरी घेणार नाही। मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तोतापुरी कैरींचा वापर करणार आहे। तुम्हाला जर लहान कैऱ्या मिळाल्या तर शक्यतो त्याच वापरा, कारण त्या तुलनेने जास्त आंबट असतात। कैऱ्या घेताना त्या कच्च्या आणि टणक म्हणजे कडक असलेल्या घ्यायच्या। आता सोलणीच्या सहाय्याने या कैरींची सालं काढून घ्यायची। आता मी इथे दोन्ही कैरींची सालं काढून घेतलेली आहेत। आता सोललेल्या कैरींचे मागचे देठ हे चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि मग चिप्स किसायची किसणी घ्यायची आणि याचे पातळ पातळ चिप्स करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। बरं, इथे तुम्ही कैरींचे मोठे मोठे उभे तुकडे सुद्धा करू शकता, पण ते सुकायला 5 ते 6 दिवस लागतील, तोपर्यंत पावसाला सुरुवात होईल। किंवा कैऱ्या ह्या किसूनही घेऊ शकता, म्हणजे किसलेल्या कैऱ्या किंवा चिप्स केलेल्या कैऱ्या या 2 ते 3 दिवसात पटकन सुकतील। कैरीचे चिप्स करून झाल्यावर कोळीचा जो पार्ट असतो त्याला असलेली कैरी असते, ही सुद्धा सुरीच्या सहाय्याने कैरी हातामध्ये धरून नीट कट करून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। सावधगिरीने तेवढं करा, नाहीतर हाताला कट जाईल। मग कोळी फेकून द्यायची। शक्यतो हे करण्यासाठी परातच घ्या। आता परातीतल्या कैरीच्या तुकड्यांमध्ये साधं पाणी ओतायचं, कैऱ्या व्यवस्थित बुडतील इतपत पाणी घालायचं। मग परातीत 2 चमचे साधं मीठ आणि 1 लिंबाचा रस घालायचा। ही मेन प्रोसेस आहे। हे का करायचं तर यामुळे कैऱ्या काळ्या पडत नाही। लिंबाच्या रसातील नैसर्गिक आम्लांमुळे कैऱ्यांचा रंग टिकून राहतो। मीठ आणि लिंबामुळे कैऱ्यांना छान चव येते। अर्धा किलोच्या 2 मोठ्या तोतापुरी कैरींसाठी 2 चमचे मीठ आणि 1 लिंबाचा रस हे परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही जर कैऱ्या वाढवत असाल तर मीठ आणि लिंबाचे प्रमाण देखील वाढवून घ्या। आता हाताने छान सगळं पाणी मिक्स करून घ्यायचं, व्हिडिओमध्ये बघू शकता, आणि किमान अर्धा तास तरी या कैरीचे चिप्स या पाण्यामध्ये मुरवत ठेवायचे। अर्ध्या तासानंतर एक चाळण घ्यायची आणि बेसिनमध्ये परात ही चाळणीत उपडी करायची, म्हणजे आता सगळे पाणी कैरीतले काढून टाकायचे, आणि चाळण ही 5 ते 10 मिनिटं निथळत ठेवायची। काही लिंबाच्या बिया असतील तर त्या बाजूला काढून टाकायच्या। बरं, लक्षात असू द्यात, कैऱ्या आपल्याला परत पाण्याने धुवायच्या नाहीत, फक्त मीठ आणि लिंबाचे पाणी तेवढे काढून टाकायचे आहे। आता किचनचा एक कोरडा नॅपकिन घ्यायचा आणि त्यात थोड्या थोड्या कैऱ्या घालून छान पुसून घ्यायच्या, आणि कोरड्या झालेल्या कैऱ्या या कोरड्याच भांड्यामध्ये घालून घ्यायच्या। अशाच प्रमाणे मी सगळ्या कैऱ्या पुसून घेतलेल्या आहेत आणि एका बाउलमध्ये ट्रान्सफर केल्या। व्हिडिओमध्ये पुसलेल्या कैऱ्या बघू शकता, याला थोडा पाण्याचा अंश आहे, म्हणून इथे मी वापरणार आहे कॉर्नफ्लॉवर किंवा कॉर्नस्टार्च, आणि कॉर्नस्टार्च सगळ्या कैऱ्यांच्या तुकड्यांवर व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे, अगदी हाताने। एक छोटी वाटी इतका कॉर्नस्टार्च लागेल। तर कॉर्नफ्लॉवर किंवा कॉर्नस्टार्च हे का घालायचे किंवा कैऱ्यांना का लावायचे, तर यामुळे कैऱ्या लवकर आणि छान वाळतात। कॉर्नफ्लॉवर अतिरिक्त ओलावा शोषून घेतो। कैऱ्यांचे तुकडे हे वाळवताना एकमेकांना चिकटत नाही। कैऱ्या वाळल्यानंतर हलक्या आणि कुरकुरीत होतात, आणि या साठवणीच्या कैऱ्या जास्त काळ चांगल्या राहतात। शिवाय यामुळे आमचूर पावडरचा रंग आणि गुणवत्ता चांगली राहते। कॉर्नफ्लॉवरचा वापर तुम्हाला नसेल करायचा तर तुम्ही नका करू, फक्त जास्त दिवस टिकण्यासाठी मी कॉर्नफ्लॉवरचा वापर करत आहे। तुम्ही नुसत्या कैऱ्या पुसून या उन्हामध्ये वाळू शकता, कैऱ्या अजिबात काळ्या पडणार नाहीत। आता कॉर्नफ्लॉवरने कोट केलेल्या कैऱ्या या ताटामध्ये ठेवून घ्यायच्या। पहिल्या दिवशी ताटामध्ये गर्दी करायची नाही, म्हणून मी 2 ताटं घेतलेली आहेत। कैऱ्या कडक उन्हात व्यवस्थित सुकतील। आता पहिल्या दिवशी वाळवताना माझ्याकडून अशी चूक झाली की मी या कैऱ्या झाकून ठेवल्या नाहीत। आता हे चिप्स वाऱ्याबरोबर उडून गेलेत किंवा पक्ष्यांनी खाल्लेत, म्हणून मी मुद्दामूनच तुम्हाला ही ताटली दाखवायला ठेवलेली आहे। कैऱ्या माझ्या कमी झालेल्या आहेत, व्हिडिओमध्ये बघू शकता। फक्त काही तासांमध्येच या बऱ्यापैकी वाळलेल्या आहेत, कुठेही काळ्या पडलेल्या नाहीत, व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि दुसऱ्या ताटात कॉर्नफ्लॉवर बघू शकता आपोआप निघून जातं। बऱ्यापैकी कैरीला चिकटलेलं कॉर्नफ्लॉवर हे कैरी सुकल्यावरती निघतं, ते फेकून द्यायचं।
आता दुसऱ्या दिवशी मी एका ताटात सगळ्या कैरींचे चिप्स ठेवून घेतलेले आहेत आणि वरून एक पातळ ओढणीने आधी ताट कव्हर केलेले आहे आणि साईडला ओढणीवरती दगडी ठेवून दिलेली आहेत, म्हणजे चिप्स उडणार नाहीत. कारण आता हवा खूप जोरात सुरू आहे. तुम्ही देखील हेच प्रोसेस फॉलो करा सुरुवातीपासून, कारण मला आलेला अनुभव तुम्हाला येऊ नये यासाठी सांगते. आता तिसरा दिवस आहे. कैऱ्या नीट सुकलेल्या आहेत. याची पावडर निघतच राहते आधी सांगितल्याप्रमाणे. आता हा एक छोटासा कैरीचा तुकडा आहे. हा बघू शकता. कॉर्नफ्लॉवर या कैरीच्या तुकड्याला अजिबात लागलेले नाही, पण हा कैरीचा तुकडा काळा पडलेला नाही. म्हणूनच तुम्हाला आधी सांगितले की ज्यांना कॉर्नस्टार्च नको असेल तर त्यांनी इथे वापरला नाही तरी देखील चालेल. आता ही साठवणीतली कैरी मी एका छोट्या काचेच्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवलेली आहे. म्हणजे जर तुम्हाला 2 किंवा 4-5 महिन्यानंतर आमचूर पावडर करायची असेल तर या कैरींच्या तुकड्यांचा वापर तुम्हाला करता येईल. किंवा भाजीत आणि आमटीमध्ये या कैऱ्या घालायच्या असतील तरी या 10 मिनिटं आधी पाण्यात भिजवून मग वापरू शकता किंवा अशाच देखील वापरू शकता. आता राहिलेल्या कैरीचे तुकडे मी एका लहान मिक्सरच्या भांड्यात घातले आणि जवळजवळ 7 ते 8 मिनिटं फिरवून घेतले. टेक्स्चर व्हिडिओमध्ये बघू शकता. मग या वाटलेल्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा काळं मीठ ॲड करून पुन्हा 1 ते 2 मिनिटं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. हे वाटत असताना वास खूप सुंदर येतो आणि खाऊन बघितल्यावर चव ही खूप मस्त चटपटीत लागते. मी हे व्यवस्थित मिक्सरला दळून घेतल्यामुळे चाळणीने चाळून घेतलेले नाही. तुम्हाला चाळायचे असेल तर तुम्ही चाळून घेऊ शकता, पण तशी गरज नाही लागत. मिक्सरला दळल्यावरती आपली घरगुती पांढरी चटपटीत आमचूर पावडर बघू शकता. तयार आहे आपली घरगुती आमचूर पावडर, अगदी काळी न पडणारी आणि त्याचबरोबर साठवणीतल्या आपल्या कैऱ्या की ज्याचा पुन्हा तुम्ही वापर करू शकता. आता इथे मी तुम्हाला अगदी बाजारात मिळणारी आमचूर पावडर आणि आपली घरगुती आमचूर पावडर दाखवत आहे. दोन्हींमध्ये फरक बघू शकता. बाजारातली आमचूर पावडर काळी का, याचं कारण आता तुम्हाला सांगायची गरज आहे का? खरंच सांगा. वाटलेली आमचूर पावडर ही स्टोअर करताना एका कोरड्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा. बाहेर ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा. कशीही तुम्हाला वाटेल तशी ठेवू शकता. परत तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा